नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण 36 साईजच्या ब्लाऊजची आज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. डायरेक्टच कपड्यावरती कटिंग करणार आहे मी. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे जे मापे आहे तर उंची, छातीचं माप, कमरेचं माप आणि गळा आणि मुंडा किती घेणार आहोत. तर ब्लाऊजची जी आहे तर पूर्ण उंची जी आहे मी 14.5 घेतलेली आहे, कारण तयार जी आहे तर तयार 13.5 आहे. शोल्डर जी आहे मी याची शोल्डर 5.5 इंच घेतलेली आहे. उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं. मी शोल्डर जे आहे 5.5 घेतला. मुंडा जो आहे तर मी मुंडा जो आहे 6 इंच घेतलेला आहे. मुंड्याचं जे माप आहे तर मग मी ते 6 इंच घेतलेलं आहे. नंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं. तर छातीचं 36 छाती आहे. 36चा चौथा 9 वरती एक मार्क केला, 9 इंचावरती. आणि मार्जिंगसाठी जे आहे तर 2 इंच घेतलेला आहे मी. मार्जिंग आहे ती 2 इंचाची घ्यायची नेहमी जेव्हा आपण ब्लाऊज कट करतो तेव्हा. खालच्या साईडनं बघा मी 7.5 इंच घेतलेला आहे. 1 इंच जे आहे तर पाठीवरच्या टक्ससाठी आणि 2 इंच जे आहे तर मार्जिंगसाठी. आता मुंड्याचा जो आकार द्यायचा आहे तो 1.5 इंचावरती देते मी. आणि मुंड्याला जे आपण रेष आखलेली आहे त्याचा मध्य काढायचा. त्याचा मध्य काढून त्याचा मध्येचा पॉईंट आणि हे असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा थोडासा जो आहे तर मी अर्धा इंच असा खाली घेतलेला आहे. बघा आकार मुंड्याचा असा तिथं उतार दिलेला आहे, अर्धा इंच खाली घेतलेला आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे मी 2.25 इंच दिलेली आहे. गळा उंची जी आहे 10.5 इंच आहे. आणि खालच्या साईडनं 3 इंच घेतलेली आहे गळा रुंदी. आणि असा त्याला गोल शेप देऊन घेतलेला आहे, कारण आता हा जो गळा आहे तर मी गळा कट करणार नाही. आता हा जो बॅक साईड आहे, पाठीमागचा भाग आहे, तर हा कट करून घ्यायचा. आता ही जी बॅक साईड आहे तर आपल्याला म्हणजे पाठीमागचा भागच ठेवून याच्यावरूनच आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे. आता आपण बॅक साईडला काय केलं होतं, आपण ज्या साईडनं आहोत त्या साईडनं आपण ओपन हे घेतलेलं होतं, म्हणजे फोल्ड होती घडी. आता ह्या साईडनं जे आहे तर ओपन घडी आहे, म्हणजे दोन्ही कपडा वेगवेगळा आहे असा. आणि तेवढी जी आहे तर मी अर्धा इंच सोडून दिला आहे, अर्धा इंचाला पण कमी, कारण की आपल्याला ते हुकपट्टी आयपट्टीसाठी लागणार आहे. त्याच्यामुळं ते आपल्याला इथंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. त्याच्यामुळं तो कपडा जो आहे तर मी तिथं एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि मग तिथून त्या आपण मार्क केला आहे त्या मार्कपासूनच आपल्याला आपली मागची साईड जी आहे ती ठेवून आखून घ्यायची आहे अशी. हे बघा मी जसं आहे तसंच आपलं आखून घेतलेलं आहे. हे बघा बरोबर जसं आहे तसं आपण आखून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला परत एक वेळ जे आहे तर आखून मुंडा जो आहे तर आपल्याला असा आखून घ्यायचा आहे. 6 इंचावरती मी असा एक पॉईंट दिला आणि तिथून असा मुंड्याचा जो आकार आहे म्हणजे तसा आपण चौकोन असा आखून घेतलेला आहे. आता याच्यानंतर 1 इंचावरती पॉईंट दिला आणि 1 इंच घेऊन आपल्याला आता हे मुंडा आहे तर याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. 6 इंच आहे तो आपला, तर 3 इंचावरती मी एक पॉईंट दिलेला आहे बघा. आणि थोडासा असा नॉर्मलचा आहे ना तर त्या रेषेच्या बाहेर आकार जाऊ द्यायचा, म्हणजे आपल्या समोरच्या साईडनं ज्या चुन्या पडतात ना त्या चुन्या वगैरे काही पडत नाही. एकदम व्यवस्थित असं ब्लाऊज बसतो. आणि असा गोल आकार घेऊन द्यायचा आहे त्याला, आकारावरच पूर्ण असतं. हे बघा असा गोल असा आकार कसा दिसतोय, एकदम व्यवस्थित असा गोल असा आकार येऊ द्यायचा आहे. आता जे आहे तर आपल्याला गळा रुंदी द्यायची आहे, तर गळा रुंदी मी 2.5 इंच गळा रुंदी देते. गळा उंची जी आहे 6.5 इंच आणि खालच्या साईडनं पण 2.5 इंच घ्यायचं आणि याचा चौकोन बनवून घ्यायचा. कारण गळा पण तयार 6 इंच आहे तर अर्धा इंच आपण वाढवलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 6.5 इंच घेतलेला आहे.
आता आपला गळा पण आखून झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आता याच्या उंचीमध्ये जे आहे ना, तर आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवणार आहोत. मागच्या साईडपेक्षा समोरची जी साईड आपण काढतो ना, त्यावेळेस आपल्याला 1 इंच जे आहे, तर 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. 1 इंच आपण याच्यामध्ये आता वाढवून घेतलेला आहे. कपडा 1 इंच वाढवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे, कारण प्रिन्सेस कटचा आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर आपलं किती आहे छाती 9 इंच आणि त्याच्यात 1 इंच प्लस करायचं, म्हणजे 10 इंचावरती मी 10 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे. आणि ह्या साईडनं बघा 4.5 इंचावरती तो पॉईंट बरोबर 4.5 इंचावरती आला पाहिजे. खालच्या साईडनं जे आहे, तर आपला खालच्या साईडचा जो आहे तो वरचा 4.5 इंचावरती, तर खालच्या साईडचा जो आहे तो 4 इंचावरती द्यायचा. म्हणजे अशी क्रॉसमध्ये लाईन येते बघा, अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची. हे बघा, आता इथं काय करायचं आहे, खालून वरती तिथं आपला जो आहे कॉर्नर, त्याच्यातून वरती 1 इंचावरती आकार द्यायचा आणि 1 इंचावरती आकार देऊन असा प्रिन्सेस कटचा जो आहे, तर असा आकार देऊन घ्यायचा आहे तिथं. आता आपण याच्यात जे आहे, तर आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्ससाठी आपण तिथं किती 2.5 इंच घेतलेला आहे मी. 2.5 इंचापासून 1.5 इंच वरती घेतलेला आहे. 1.5 इंच वरती घेऊन अशी सरळ रेषा आखून घेतली तिथं. आणि हे बघा, आता हे मुंड्याचा आपला वरती आकार जो आहे प्रिन्सेस कटचा द्यायला, त्याच्यामध्ये परत 1 इंचावरती एक मार्क केलेला आहे बघा. मी पुढं 1 इंचावरती घेतलेला आहे. आणि तुम्ही हाताने पण आकार देऊ शकता किंवा असं फ्रेंच कर्वच्या साह्यानं पण तुम्ही असं आकार देऊ शकता. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं आहे, आपला आकार जो आहे तर एकदम व्यवस्थित असा गोल असा आकार येतो आहे. इथं पण तुम्ही तसाही आकार देऊ शकता किंवा तुम्ही आता इथं पॉईंट येतो आहे, तसे पॉईंट नाही आले पाहिजे असं मी आता असा हाताने आकार देऊन घेतला आहे. हे बघा, असा आकार देऊन घ्यायचा आहे इथं पण. आणि हे जे लाईन ज्या आहेत त्या खालच्या रेषेला जॉईंट करायच्या. किती मोजून घ्यायचं किती भरतं आहे. हे बघा, इकडच्या साईडनं किती भरलं आहे आपलं, 6 इंच भरतं आहे बघा. हे 6 इंच भरतं आहे. तर आता इकडच्या साईडनं पण आपल्याला हे पण आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कारण हा गोल आकार आहे. 6 इंच कुठपर्यंत येतं तिथपर्यंत मोजून घेऊन तिथं पण एक मार्क करून घ्यायचा आहे 6 इंचावरती, कारण तो वरती गेला आहे बघा. आता इकडचं हे आपलं वरती पण मोजून घ्यायचं आहे बघा. 6.5 इंच भरलं. आता हा पण 6.5 इंच कुठपर्यंत भरतो आहे आपल्याला ते पण मोजून घ्यायचं आहे बघा. हा 6.5 इंच भरतो आहे. तर हा जो आहे तर थोडासा वरती जातो आहे, तर त्याला वरती गेल्यानंतर तिथं वरती पॉईंट द्यायचा आहे बघा. 1/2 इंच वरती गेला आहे तो, तर 1/2 इंच वरती पॉईंट देऊन वरती आकार द्यायचा. आता इथं जो आहे ना, तर नवीन आपला मुंडा तयार झालेला आहे बघा. नवीन मुंडा तयार झालेला आहे. 1/2 इंच आपण वरती गेलेला आहोत, त्याच्यामुळे इथं नवीन आपला मुंडा तयार झालेला आहे. आता तो मधला जो आहे, तर आपला इथला 1 इंच कपडा जो आहे, तर हा 1 इंच कपडा जाणार आहे. आणि आपण मार्जिंगसाठी कपडा घेतलेला नाही, त्याच्यामुळं 1.5 इंच वरच्या साईडनं वाढवून घेतलेला आहे. आता खालच्या साईडनं आपला 2.5 इंच जे आहे, तर 2.5 इंच तिथं जाणार आहे. आणि आपण मार्जिंगसाठी 1/2 इंच घेणार आहोत, म्हणजे 3 इंच. मी आता याच्यामध्ये 3 इंच जे आहे, तर 3 इंच वाढवून घेतलेलं आहे. खालच्या साईडनं अशी त्याची सरळ रेष जी आहे जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. प्रत्येक वेळेस आपली बॅक साईड जी आहे ती ठेवून बघायची एकदम व्यवस्थित आहे का. तर एकदम व्यवस्थित अशी आपली बॅक साईड आहे. बॅक साईडची तिथं मी मार्क करून घेतलेलं होतं. आणि मग नंतर आपण इथं मोजून घेतलेलं आहे ना, त्याची अशी क्रॉस जी लाईन आहे, तर अशा क्रॉस लाईन अशी आखून घ्यायची. कारण आपण टक्स जेव्हा घेतो आहे ना, तर मग तिथं आपल्याला हे आपण 1 इंच खाली घेतल्यामुळं काय होतं, एकदम व्यवस्थित टक्स येतो, वर असं उचकाटल्यासारखं होत नाही. आता हा जो आहे, तर इथं आपला हे असं जे आहे, तर आपली मार्क पूर्ण करून झालेला आहे. आता याला आपण कट करून घ्यायचं.
कारण इथं मुंड्याचा आकार जो आहे तर 2 आकार तयार होतात. पण आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा व्यवस्थित आपल्या लक्षात पण येतं की आपल्याला कुठला कट करायचा आहे आणि कुठलं कट करायचं नाही ते. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही कटिंग केली ना तर प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा छान असा ब्लाऊज बसतो. पप पण एकदम व्यवस्थित बसतो. म्हणजे असे बरेच जणांचा प्रॉब्लेम येतो की चपटा येतो आहे म्हणून, पण चपटा वगैरे काही येत नाही आहे. एकदम व्यवस्थित असं बसतो आहे. असा याचा आकार पण एकदम व्यवस्थित येऊन जातो आहे. हे बघा आपलं जे आहे तर आता ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे. अशा प्रकारे जर का मापे टाकली तर, आणि त्याला असं मार्क करून घ्यायचं म्हणजे आपण जॉईंट करतो ना तेव्हा पण ते एकावर एक आले पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं एकदम व्यवस्थित आपला पप जो आहे तो छानपैकी पप येऊन जातो. कितीही मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तरी पण ह्या पद्धतीनं जर का कटिंग केली तर चपटी वगैरे कुठंही येत नाही. आता आपली जी आहे तर बाही कटिंग राहिलेली आहे. आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर आता बाही कटिंग मी अस्तरवरतीच करत आहे, कारण हा कपडा जो आहे ना थोडासा असा क्रॉसमध्ये आहे. तर कारण की आता आपल्याला याला एका साईडनं जॉईंट द्यावा लागणार आहे बाहीला. कपडा हा पुरणार नाही, तर त्याच्यामुळं मग मी इथं घडी टाकताना तशी कमी घडी टाकली. कारण नाही तर मग आपल्याला काय करावं लागतं, जॉईंट द्यायचे म्हणल्यानं दोन्ही साईडनं जॉईंट द्यावं लागते. आपल्याला एकाच साईडनं जॉईंट द्यायचे असल्यानंतर घडी टाकतानाच अशी कमी जास्त टाकायची. आता उंची जी आहे तर ब्लाऊजची तयार 10 आहे, तर मी 11 इंच घेतलेलं आहे. आता याची बाही घडी जी आहे ना तर मग बाही घडी मी 9 इंच घेतलेली आहे. कारण छातीचा चौथा भाग 9 इंचावरच घ्यायची, म्हणजे मग आपल्याला मार्जिंगसाठी कपडा घेण्याची पण काही गरज नाही. 6 इंच जे आहे दंडगेर आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 इंच जे आहे तर मार्जिंगसाठी घेतलेलं आहे बघा. आता अगोदर याची मी अशी सरळ रेष जी आहे आखून घेतली, नंतर कॅप हाईट दिली. तर कॅप हाईटला मी वरतून खाली जे घ्यायचं आहे मला कॅप हाईट, तर मी कॅप हाईट जी आहे तर 3 इंचावरती कॅप हाईट घेतली. कॅप हाईट घेतल्यानंतर तिथून मध्ये 2 इंच जायचं. 2 इंचावरती अशी रेष आखून घ्यायची. आपण उंची ज्या साईडनं टाकली होती त्या साईडनं 1-1 इंचावरती 2 असे मार्क करून घ्यायचे आणि असा जो आहे तर असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता दुसरा जो आकार आहे तो पण असा दुसऱ्या पॉईंटवरती द्यायचा आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे बाहीचा आकार झालेला आहे. एकदम व्यवस्थित असा माशासारखा दिसणारा बाहीला आकार येऊन जातो. आता इथं जे आहे तर मी कट करणार नाही आहे, एकच आकार कट करणार आहे. कारण की मला तिथं कपडा जो आहे तर नंतर कपडा जॉईंट करायचा. जॉईंट केल्यानंतर मग जो दुसरा आकार जो आहे तो आकार मग कट करायचा आहे. हे बघा, तर माझे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा.